आता माझा असेल कुठं धरून कुठं बोलू. नाही याच्यात कॉमेडी तर आहे, म्हणजे ब्लॅक कॉमेडी हा प्रकार म्हणतो ना आपण, ब्लॅक ह्युमर तसा तशा पद्धतीचे आहे. पण सिनेमा खूप सिरियस सिनेमा आहे. म्हणजे जशी हॉरर फिल्म असेल, भूताची फिल्म आपण म्हणतो, लहानपणी भूताची फिल्म आहे, म्हणजे बंद दरवाजा असेल, पुराणी हवेली वगैरे असेल, निकिता जिंदा हो जाएगी, तर तशा पद्धतीचा हा थोडासा जॉनर आहे. पण याला आपण असं म्हणू शकतो की मधल्या काळात एक अशी फिल्म आली होती, तर तो जो जॉनर होता त्या पद्धतीचा आपल्याकडे असं वेगळा जॉनर तयार झालाय. सिमिलर नाही पण वेगळी आहे आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट. जेव्हा मी गोष्ट वाचली तर मी म्हटलं की मला आवडेल करायला, म्हटलं सिनेमाचा भाग व्हायला मलाही आवडेल. तर डिरेक्टर म्हटलं की आम्ही तुझं कास्टिंग केलेलं आहे. म्हटलं अजून कोण आहे सिनेमात? म्हणाले सक्षम कुलकर्णी. म्हटलं हेच मला करायचं आहे, सक्षम सोबत मला काम करायचं आहे. कारण मागे आम्ही प्रोजेक्ट करणार होतो, पण तो झालाच नाही. शेवटी ह्या निमित्ताने 2 वर्षानंतर आम्ही दोघे एकत्र आलो आणि मला त्यासोबत काम करायला मिळालं. काय ना, कॉलेजचा मुलगा आहे जो, जसा मी आता आहे समोर आहे, तसा मी MH ला असतो तसा मी इथे आहे. तर तो कॉलेजमधलाच मुलगा आहे. कॉलेज त्यांचं जायचं, तर ते येतात गावात आणि मित्राकडे. सो धमाल आहे त्यांची, मित्रांची. तसा मित्र आहे. तुमच्या मित्रांमध्ये सेटवरती तुम्ही काय धमाल केली ते आम्हाला सांगा. सेटवर आहे मला फार कमी धमाल करायला मिळेल. हा पहिला सेट आहे जिथं मला धमाल कमी करायला मिळेल. कारण नाईटला म्हणजे सिनेमा अख्खा नाईट शूट झालेला आहे, त्यामुळे बॉडी सगळं थकलेली होती. आणि मग बरंच 4ला उठायचं, मग 6चा हॉल टाईम, मग 6 ते 6 परत शूटिंग. त्यामुळे धमाल करायला नाही आली. बाकी मी आणि सक्षमनी आमच्या पद्धतीने धमाल केली. आम्ही एकमेकांना ब्रो असं म्हटलं की आमचा क्ल्यू काहीतरी क्ल्यू मिळायचा आम्हाला. MH पेक्षा वेगळा गौरव मिळणार आहे आम्हाला की सेम असणार? नाही, MH हा एक वेगळा पार्ट आहे. म्हणजे मी नाटक, सिनेमा, सिरियल आणि हे सगळ्यांना वेगळ्या पार्टमध्ये कन्व्हर्ट करतो. सिनेमात तुम्हाला मी वेगळ्या पद्धतीनेच दिसेन. असं मी बॉयज 4 मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला, लंडन मिसळमध्ये करण्याचा प्रयत्न केला, आधीच्या सिनेमांमध्ये होतो आणि या सिनेमांमध्ये. फक्त माझी हेअरस्टाईल सेम असल्यामुळे लोकांना सगळं सिमिलर वाटतं. डान्स वगैरे पण केला म्हणे. हो, काय डान्स सांगशील त्याबद्दल? डान्स करायला मला एक तर पर्सनली खूप आवडतं. आणि एखाद्या सिनेमामध्ये आपल्यावरती गाणं असेल तर ते सोने पे सुहागा म्हणतात ना, तसं आहे ते. सो मला नाचायला खूप आवडतं आणि सिनेमा करायलाच मला प्रचंड आवडतं. सो एक्सायटेड आहे, बघूया आता लवकरच. पल्लवीच्या व्यतिरिक्त आणखीन काय प्रोजेक्ट आहे तुझ्याकडे? आहे ना, आता महापरिनिर्वाण रिलीजला आहे, अजून 2 सिनेमा शूटला आहेत. सो असं आहे, हिंदी मराठी दोन्ही आहे मिक्स मध्ये. आणि बरेच चालू आहे, तुमच्या आशीर्वादाने सगळं चालू आहे. ठीक आहे.